नमस्कार मंडळी, आज छानपैकी आपण पावभाजी करणार आहोत। एकदम साधी आणि सोपी रेसिपी। सर्वांकडे वेगळी पद्धत राहते। त्यासाठी मी काही भाज्या घेतलेल्या आहे। बटाटा आहे, शिमला मिरची, गाजर, बीट आणि एक टोमॅटो, फुलकोबी आणि मटार। आपण थोडेसे मीठ टाकून हे भाजी थोडीशी फ्राय करून घेणार आहोत ना। सर्व भाज्या आपण एकत्रित शिजवून घेणार। मीठ टाकलेले आहे 1 चमचे आणि थोडासा बटरचा तुकडा आहे। दोन मिनिटं फ्राय केले का पाणी टाकून घेणार। भाज्या बुडेल एवढेच मी पाणी टाकून घेतलेले आहे। छानपैकी आपण 4 शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या। छानपैकी भाज्या शिजतर आपण 4 शिट्ट्या करून घेणार। छान भाज्या शिजलेल्या आहे, एकदम मॅश करून घेणार। छानपैकी मी भाज्या घोटून घेतलेल्या आहे, मस्त शिजलेल्या आहे त्या पण भाजी। आता आपण फोडणी देणार। बटरचा तुकडा आहे आणि थोडेसे तेल टाकणार आहे। एक चमचा तेल टाकून घेतलेले मी। जिरे, लाल तिखट आहे, जिरे आहे, हळद आणि काश्मीरी लाल तिखट आहे आणि मीठ आधीही वापरलेले आहे आपण। जिरे फुलले का दुसरे टाकणार आहे। कांदा आहे मोठा कापलेला। टोमॅटो, आलं आणि लसणाची पेस्ट आहे ही टाकणार। छान 2 मिनिटं फ्राय करून घेतले का टोमॅटो टाकून घेणार। कांदाही छानपैकी गुलाबी झालेला आहे। टोमॅटो टाकून घेतलेले आहे मी। कांदा छानपैकी गुलाबी झालेला आहे। आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे। आता टोमॅटो छानपैकी मॅश करून घेणार आपण। मीठ मी आधी टाकलेले आहे आणि थोडेसे टाकणार आहे चवीसाठी फक्त। आणि हे सर्व साहित्य आपण हेही फ्राय करणार। 2 मिनिटं छान फ्राय झाले का कोथिंबीर टाकून घेणार। कोथिंबीर आता शिजवलेली भाजी आपण मस्तपैकी आपल्याला जसं रस्सा आवडेल तसं आपण पाणी टाकून घेणार। पावभाजी मसाला टाकणार आहे मी। 1 पाकिट पूर्ण टाकून घेतलेले आहे आणि कसुरी मेथी आहे ही छानपैकी क्रश करून बघू शकता। छान भाजी मस्त झालेली आहे आपली। आता आपण
बटर टाकून घेतलेले आहे, थोडीशी कोथिंबीर आणि पावभाजी भाजी आणि बटर. छान कुरकुरीत होईपर्यंत आपण मस्तपैकी रेसिपी कधी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.